नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणत्या कंपनीने भारतातील पहिले 5G सक्षम ड्रोन तयार केले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच IG ड्रोन या कंपनीने भारतातील पहिले 5G सक्षम ड्रोन तयार केलेला आहे. आणि या ड्रोनला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर स्काय हॉक असे या ड्रोनला नाव देण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने अलीकडेच सोनिया गुजाजारा यांना स्वदेशी लोक मंत्रालयाच्या पहिल्या मंत्री म्हणून नियुक्त केले आहे? तर नुकतेच आता ब्राझील या देशाने सोनिया गुजाजारा यांना स्वदेशी लोक मंत्रालयाच्या पहिल्या मंत्री म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि पहा, आता नुकत्याच ब्राझीलच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये लुला दा सिल्वा यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वदेशी कॅबिनेट विभाग तयार करण्याचे आश्वासन दिले होते आणि आता त्यानुसारच त्यांनी स्वदेशी लोक मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. आणि आता या मंत्रालयाच्या मंत्री बनणाऱ्या सोनिया गुजाजारा या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि आता हे जे मंत्रालय आहे या अंतर्गत काय केलं जाणार आहे? तर जमिनीच्या सीमांकनापासून आरोग्य सेवेपर्यंतच्या धोरणावर देखरेख करण्याचे कार्य या मंत्रालयाअंतर्गत करण्यात येणार आहे. आणि तसेच आता ज्या सोनिया गुजाजारा आहेत यांच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, सोनिया गुजाजारा या ब्राझीलच्या स्वदेशी कार्यकर्त्या, पर्यावरणवादी आणि राजकारणी आहेत. आणि त्या कोणत्या पार्टीच्या सदस्य आहेत? तर पार्टी ऑफ सोशलिझम अँड लिबर्टी या पार्टीच्या त्या सदस्य आहेत. आणि त्यांनी याआधी 2018 मध्ये ब्राझीलच्या राष्ट्रपती पदासाठी सुद्धा निवडणूक लढवली होती. आणि तसेच 2022 मधील टाइम्स मॅगझिनच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत त्यांचा देखील समावेश होता. तर यांच्याविषयीचे एवढे पॉईंट नोट करून घ्या. आणि आता इथं ब्राझीलचा उल्लेख आलेला आहे. तर पहा, ब्राझील मॅपमध्ये कुठे आहे? तर दक्षिण अमेरिका खंडामधील ब्राझील हा एक देश आहे. आणि ब्राझीलची राजधानी काय आहे? तर ब्राझिलिया ही राजधानी आहे. रियल हे चलन आहे. आणि सध्या राष्ट्रपती कोण आहेत? तर लुईस इनासिओ लुला दा सिल्वा हे सध्या ब्राझीलचे राष्ट्रपती आहेत. आणि तसेच आता ब्राझीलमधून अमेझॉन ही नदी सुद्धा वाहते. या नदीविषयी थोडक्यात माहिती सांगायचं झालं तर याचा उगम अँडीज पर्वतामध्ये पेरू येथे होतो. आणि तसेच ही आकारानुसार जगातील सर्वात मोठी आणि लांबीच्या बाबतीत दुसरी सर्वात लांब नदी आहे. आणि आता ही जी नदी आहे ही नदी पश्चिमेला उगम पावते तर पूर्वेकडे वाहत जाते. आणि तसेच ही नदी ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया आणि इक्वाडोर या देशामधून वाहते. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता नुकतेच शांतिकुमारी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता या ज्या शांतिकुमारी आहेत या तेलंगणा या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. आणि आता शांतिकुमारी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्या 1989च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. आणि तसेच त्या याआधी पर्यावरण आणि वन विज्ञान विभागाच्या विशेष मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. आणि 2020 पर्यंत त्यांनी तेलंगणाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या विशेष मुख्य सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि त्यांनी USA मध्ये MBA केलेलं आहे. आणि 2 वर्ष संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. आणि आता जे मुख्य सचिव हे जे पद आहे याविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या. तर पहा, या पदाची निर्मिती लॉर्ड वेलस्ली यांनी 1799 मध्ये केली होती. आणि आता हे जे मुख्य सचिव असतात हे राज्य मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून काम करतात. तसेच ते कॅबिनेट सचिवालयाचे प्रशासकीय प्रमुख देखील असतात. आणि सध्या आता महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? तर मनुकुमार श्रीवास्तव हे सध्या आता महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. जगातील सर्वाधिक लांबीची नदी समुद्र पर्यटन क्रूज सेवा गंगा विलासचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर आता ही जी गंगा विलास क्रूज सेवा आहे याचं उद्घाटन 13 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअली करण्यात आलेला आहे. आणि आता या गंगा विलासच्या पहिल्या प्रवासामध्ये स्वित्झर्लंडच्या 32 प्रवाशांचा समावेश आहे. आणि आता ही जी क्रूज सेवा आहे यामध्ये जे गंगा विलास क्रूज वापरलेला आहे त्याची एकूण लांबी किती आहे? तर या क्रूजची एकूण लांबी 62 मीटर आहे. आणि तसेच याची रुंदी किती आहे? तर या क्रूजची एकूण रुंदी 12 मीटर इतकी आहे. आणि ही जी गंगा विलास क्रूज सेवा आहे ही कोणत्या 2 राज्यादरम्यान सुरू करण्यात आलेली आहे? तर उत्तर प्रदेश आणि आसाम या 2 राज्यादरम्यान सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही जी गंगा विलास क्रूज सेवा आहे ही उत्तर प्रदेशमधील वाराणसी ते आसाममधील दिब्रुगड या 2 शहरांना जोडणार आहे.
आणि तसेच या नदी प्रवासामध्ये ही गंगा विलास क्रूज बांगलादेश या देशामधून सुद्धा जाणार आहे. आणि आता या क्रूजद्वारे एकूण 3200 किलोमीटरचं अंतर 51 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. आणि या प्रवासादरम्यान ही गंगा विलास क्रूज 50हून अधिक जागतिक वारसा स्थळांना सुद्धा भेटी देणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच कोणत्या देशाने सेवानिवृत्तीचे वय 62 वरून 64 वर्ष करण्याची घोषणा केली आहे? तर नुकतीच आता अशी घोषणा फ्रान्स या देशाने केलेली आहे. आणि आता फ्रान्स सरकार 2030 पर्यंत निवृत्तीचे वय 62 वरून 64 पर्यंत वाढविणार आहे. आणि ही घोषणा कोण केलेली आहे? तर फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी ही घोषणा केलेली आहे. आणि पाहता जो फ्रान्स हा देश आहे हा युरोपमधील एक देश आहे. आणि फ्रान्सची राजधानी काय आहे? तर पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. आणि सध्या फ्रान्सचे राष्ट्रपती कोण आहेत? तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत. आणि युरो हे फ्रान्सचे चलन आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता ही 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेचं विजेतेपद शिवराज राक्षे यांनी पटकावलेलं आहे. आणि शिवराज राक्षे यांनी यामध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता जे शिवराज राक्षे आहेत हे मूळचे पुण्याचे आहेत, पण त्यांनी या स्पर्धेमध्ये नांदेडचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि पहा ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर पुण्यामधील कोथरूड येथे या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे यामध्ये माती व मॅट विभागामध्ये कुस्ती आयोजित करण्यात येतात. आणि या दोन्ही विभागातील विजेत्यामध्ये अंतिम लढत होते. आणि त्यामध्ये जो मल्ल विजेता ठरलेला आहे त्याला महाराष्ट्र केसरी या मानाच्या गदेने सन्मानित करण्यात येते. आणि आता ही जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे ही 1962 पासून आयोजित करण्यात येत आहे. आणि आता या स्पर्धेमध्ये विजेत्यांना बक्षीस स्वरूप काय देण्यात आलेलं आहे? तर या स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे यांना चांदीची गदा, रोख 5 लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये उपविजेत्या ठरलेल्या महेंद्र गायकवाड यांना ट्रॅक्टर आणि 2.5 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आलेला आहे. आणि तसेच या स्पर्धेत माती विभागामध्ये पुणे जिल्ह्याने 135 गुणांसह विजेतेपद पटकावले आहे, तर सोलापूर जिल्ह्याने 115 गुणांसह उपविजेतेपद पटकावलेलं आहे. आणि आता ही जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आहे ही सलग 3 वेळा जिंकण्याची कामगिरी कोण केलेली आहे? तर ही स्पर्धा नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी सलग 3 वेळा जिंकलेली आहे. आणि आता जे नरसिंग यादव आहेत यांनी ही स्पर्धा 2011, 2012 आणि 2013 मध्ये जिंकलेली आहे. तर विजय चौधरी यांनी ही स्पर्धा 2014, 2015 आणि 2016 अशी सलग 3 वेळा जिंकलेली आहे. आणि गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2021-22च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं होतं? तर पृथ्वीराज पाटील यांनी पटकावलं होतं. 2019 मध्ये ही स्पर्धा हर्षद सदगीर, 2018 मध्ये बाला रफिक शेख आणि 2017 मध्ये अभिजित कटके यांनी ही स्पर्धा जिंकली होती. आणि आताच आपण पाहिलेलं आहे की अभिजित कटके यांनी हिंद केसरी या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता पहा या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर नुकतेच आता केंद्र सरकारने टीव्ही चॅनल्ससाठी नवीन गाईडलाईन तयार केलेल्या आहेत. आणि आता या नवीन गाईडलाईन्सनुसार टीव्ही चॅनल्सना राष्ट्रीय आणि सार्वजनिक महत्त्वाच्या गोष्टीचे दररोज किती वेळासाठी प्रसारण करणे आवश्यक करण्यात आले आहे. तर आता या नवीन नियमानुसार टीव्ही चॅनल्सना आता राष्ट्रीय आणि सार्वजनिक महत्त्वाच्या गोष्टीचे दररोज 30 मिनिटांसाठी प्रसारण करणे आवश्यक करण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. राष्ट्रीय आणि सार्वजनिक महत्त्वाच्या गोष्टीचे आता टीव्ही चॅनल्सना दररोज 30 मिनिट प्रसारण करणे आवश्यक असणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडेच आता भारताने कोणत्या देशात UN मिशनमध्ये महिला शांतीरक्षकाची एक पलटण तैनात केली आहे? तर नुकतेच आता भारताने सुदान देशात UN मिशनमध्ये महिला शांतीरक्षकांची एक पलटण तैनात केलेली आहे. आणि याआधी 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा लायबेरिया या देशामध्ये महिला शांतीरक्षकांची एक पलटण तैनात केली होती. आणि UN मिशनमध्ये अशी पलटण स्थापन करणारा भारत हा त्यावेळेस पहिला देश ठरला होता. आणि त्यानंतर आता भारताद्वारे स्थापन करण्यात आलेली ही महिला शांतीरक्षकाची सर्वात मोठी तुकडी आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकतेच डॉक्टर पतंगराव कदम या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आता डॉक्टर पतंगराव कदम या पुरस्काराने आधार पुनावाला यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता जे आधार पुनावाला आहेत ते कोण आहेत? तर आधार पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे CEO आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. तर नुकताच आता कोणत्या देशाने शाळांमध्ये पंजाबी भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे? तर आता असा निर्णय ऑस्ट्रेलिया या देशाने घेतलेला आहे. आणि पाहता ऑस्ट्रेलियात पंजाबी भाषिकांची संख्या सातत्याने वाढत आहे.
आणि 2021च्या जनगणनेनुसार पंजाब ही ऑस्ट्रेलियातील सर्वात वेगाने वाढणारी भाषा ठरली होती आणि सध्या आता ऑस्ट्रेलियामधील 2,39,000 पेक्षा जास्त लोक घरी पंजाबी भाषेचा उपयोग करतात आणि तसेच 2016च्या तुलनेत 2021 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पंजाबी भाषिकांमध्ये 80% वाढ झालेली आहे आणि आता या सर्व गोष्टींचा विचार करून ऑस्ट्रेलिया सरकारने शाळांमध्ये पंजाबी भाषेचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 10 पहा. दरवर्षी भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर भारतीय सेना दिवस हा 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो आणि यावेळेसचा हा 75वा भारतीय सेना दिवस आहे. आणि हा जो दिवस आहे हा का साजरा करण्यात येतो? तर 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल AM करियप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख झाले होते आणि त्यासाठी याच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि पहा, स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय लष्कर प्रमुख कोण होते? तर जनरल फ्रान्सिस बुचर हे स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय लष्कर प्रमुख होते. आणि सध्या आता भारताचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे सध्या आता भारताचे 29वे लष्कर प्रमुख आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील त्रिंकोमाली ऑइल टँक कॉम्प्लेक्सचा संयुक्तपणे पुनर्विकास करण्यासाठी भारतासोबत कोणत्या देशाने करार केला आहे? तर नुकताच आता असा करार श्रीलंका या देशाने केलेला आहे. आणि नुकताच आता 8 ते 14 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आहे याचं आयोजन गुजरातमधील अहमदाबादमध्ये करण्यात आलं होतं. आणि या पतंग महोत्सवाची थीम काय होती? तर G20 थीमवर आधारित एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य अशी या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची थीम होती. आणि आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर अलीकडेच आता कोणाची ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे? तर नुकतीच आता संयम मेहरा यांची ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि 2007 ते 2022 या काळात देशात काला आजाराच्या प्रकरणामध्ये किती टक्के घट झाली आहे? तर 2007 ते 2022 या काळामध्ये देशामध्ये काला आजाराच्या प्रकरणामध्ये 98.7% घट झालेली आहे. आणि आता पहा, जो काला आजार आहे याच्या प्रसारासाठी कोणती माशी कारणीभूत असते? तर हे कमेंटमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, कारण याआधी याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता आजच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करणारे ह्युगो लॉरिस हे कोणत्या देशाचे फुटबॉल खेळाडू आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.